उषा येतो का? शीतल, हा काय झालं नाना? अगं कालपासून बघतोय लय उदास आहेस तू. असं काय नाही. अगं तू सांगितलं नाहीस तरी आम्हाला कळत नाही वे. अगं तुझा बाप आहे मी. तुमचं आपलं काहीतरीच असतंय, असं काय बी नाही. नाना तुम्ही कारखान्यावर चाललाय ना? मग येताना मला कॅन्टीन मधनं भजी घेऊन याल? आणतो. शीतल, अगं माहितीये मला त्या मुलाकडच्यांनी तुला नकार दिला म्हणून नाराज आहेस तू. मी सांगितलेलं लग्नासाठी घाई करू नका म्हणून. अगं पण कधी ना कधी तुला मुलगा बघावा लागणारच ना. होय, पण एखादं जेवण नकार देतो ना तेव्हा कसं वाटतं ते तुम्हाला नाही माहित. शीतल थांब. काय नाना? हे बघ, एका मुलाने नकार दिला म्हणून एवढं नाराज व्हायची काय गरज नाही. तू काळजी करू नकोस, आपण अजून मुलं बघू. ह्याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधून काढू तुझ्यासाठी. हा बरोबर आहे नाना, आपण दुसरा मुलगा बघू की. त्या आम्ही बघतो, तुम्ही अभ्यासाचं बघा. शीतल येतो मी. दिदे लागल, मारू नको. लय मस्ती तुझ्या अंगात, लय मस्ती. ग बस, कालपासून नाटक करतेस तू, मला कळ ना. थांब आता घरच्यांना सांगतो. थांब. सांग सांग सांग. कोण विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर? अयो आप्पा. आप्पा आप्पा नाही, कोण नाही. गडबड नका. सांगतोस, थांब. सौर्या तू बोलच काय, मग बघ काय करते तुझं. किती दिवस झालं वाट बघायची, निघायला पाहिजे. एकदाच सांगतोय परत. एक मिनिट फोन करतो मला नंतर. मामी काय कुठे निघाला गडबडीत एवढ्या पावसात? काय नाही, आले. अहो काय नाही, आपली साधीच काम आहे ती, त्याची धावपळ चालली आहे. तुम्ही आणि किरकोळ काम वय. लग्न जुळवण्याचं किती पुण्याचं काम करताय तुम्ही. ते म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण त्या गाठी मारण्याचं आणि मजबूत करण्याचं काम तुम्ही करताय. अहो आता कसं आहे, आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं करायचं. एखाद्याचं भलं झालं तर झालं. मामी, भैयांचं भलं कधी करताय? आता मी काय भैयांचं भलं करणार? म्हणजे मामी, टॅलेंटला असं म्हणायचंय की शीतल सोबत आता माझं लग्न लावून देणार म्हणजे माझं भलंच होणार की. तसं होय. हा, नेलं का नाही स्थळ शीतलच्या घरी? कुठलं नीती आहे? अहो येळ आहे का? का म्हणजे बचत गटाची कामं चालू आहेत का? बचत गटाची नाही, घरची कामं चाललीत. अजिंक्य जेडीच्या लग्नाचं चाललंय ना, तर सुपारी साखरपुडा करावा असं डोक्यात आहे. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे की. टॅलेंट, उद्याच्या उद्या गावात आजी आणि जेडीच्या लग्नाचे फ्लेक्स लागले पाहिजेत. हा भैया, डनच. अहो नग नग नग, ती फ्लेक्स बिक्स नग. अहो मामी, आपल्या घरातलं लग्न आहे. अहो घरचंच आहे, पण ती घरच्या घरीच कार्यक्रम करणार आहे. पण आजा काय लग्नाचं बोललंच नाही. त्यांनाच माहित नाही. म्हणजे ज्याचं लग्न आहे त्यालाच माहित नाही वे. अहो म्हणजे सांगणारच आहे. म्हणजे सरप्राईज गिफ्ट आहे त्याला तर. हा होय होय. मग कधी उडवताय बार? बघू आता.
म्हणजे पैशाची जुळवाजुळव चालू आहे ना. कसं कसं जमते ती बघू. तर अजिंक्यनी दागिनं ठेवून तुमच्याकडनं भरतीसाठी पैसे घेतलं आणि ती दागिनं सोडवण्यासाठी आमच्या ह्यांनी जयडीच्या लग्नासाठी जमवलेलं पैसे तुम्हाला दिलं. आता एवढ्या लवकर कुठून पैसे जमणार, म्हणून आम्ही आपलं साधच घरच्या घरी कार्यक्रम करतो. मामी डोंट टेक टेन्शन, तेच पैसे तुम्हाला परत देतो. तेच पैसे तुमच्या घरात परत येतील, तुमचं काम होईल आणि तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होईल आणि तुम्ही माझा बायोडाटा शीतलच्या घरी द्यायला फ्री व्हाल. पण काम व्हायला पाहिजे, नाहीतर एकदाच सांगतोय. एकदाच सांगतो म्हणून सारखं सारखं काय सांगताय? मीच तुम्हाला एकदाच सांगते, आम्हाला काही पैशाची कमी आहे व्हय? अहो तुमच्यासाठी एवढं करते ना, तेवढं जेडीसाठी सुद्धा कधी केलं नाही मी. आणि तुम्ही मन परत सांगणार नाही. तुम्हाला काय वाटलं मी काही पैशासाठी तुमच्याकडे येते व्हय? अहो तसं नाही मामी, आम्ही म्हणलं होय तसं. एखादा माणूस आपल्यासाठी एवढं करताय त्याची तर किंमतच नाही तुम्हाला. फक्त तुमच्यासाठी मी दोन्हीकडनं नकार आलाय असं सांगितलं. मामी अहो तुम्ही आमच्यासाठीच करताय, आम्ही नाही म्हणलंय का. पण करताय असं तरी कुठं म्हणताय? आता म्हणायचं काय त्याच्यात, करतायच की तुम्ही. तुम्हाला माहितीये ना, मी जर तुमचं स्थळ घेऊन गेले नाही ना, तर दुसरं कोणी बी नाही जी तुमचं स्थळ घेऊन शीतलच्या घरी जाईल. अहो मामी तुम्हीच नेणार की, हा दुसरं कोण घेऊन जाणार? बरं टॅलेंट. हा भैया. बर ते तुमच्या सवडीनं करा, म्हणजे तुम्ही करालच. आधी आजी आणि जेडीच्या लग्नाचं बघा, काय लागलं तर मला सांगा, मी आहेच की. बघू पैशाची काय जुळवाजुळव होते का ती. आणि तुम्ही दोघं बी अजिंक्य आणि जेडीच्या लग्नाबद्दल कुठं काही बोलू नका, नाहीतर तुमचं काम करायची नाही मी. नाही नाही, आम्ही कशाला कुणाला काय बोलतोय. काय राजा कुठं काय? मग असं तोंड पाडून का बसलायस? काय नाही. हा शीतलला मुलगा बघून गेलाय म्हणून तुझं माझ्यासाठी काळीज तुटतय ना. असू दे असू दे. नाही मग असं तोंड पाडून का बसलायस? काय नाही म्हटलं ना. काय लका दोस्त आहेस का नाही माझा? सांग की मग मला. आता काय नाही तर काय सांगू? आणि ते गाणं बंद कर आधी. नाही, जोवर मला वाट दिसत नाही तोवर हे गाणं पण बंद होणार नाही. तुला आणि कसली वाट पाहिजे? प्रेमाची, शीतलच्या प्रेमाची वाट.